तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ईश्वरीच्या मनातला सर्व गैरसमज दूर करत अर्णव करणार ईश्वरीला प्रपोज आणि त्यालाही उत्तम आयडिया मिळणार त्याच्याच लव गुरूकडून म्हणजेच अंजलीकडून. आता कशा पद्धतीने अर्णवला देणार अंजली आयडिया आणि कसं करणार अर्णव ईश्वरीला प्रपोज, सगळंच जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या ईश्वरीच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नेमकं अर्णव सरांनी माझ्याबरोबर लग्न केलं आहे, ती फक्त त्यांची मजबुरी आहे म्हणून त्यांच्या बहिणीचा नवरा माझं आयुष्य उद्ध्वस्त करत होता, खराब करत होता आणि त्यांना हे बघवत नव्हतं म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. पण त्यांनी स्वतःच्या आयुष्याची खराबी का करून घेतली? काय गरज होती त्यांना माझ्याबरोबर लग्न करण्याची? काहीतरी वेगळा मार्ग त्यांना काढता आला असता ना. पण लग्न हा कुठला मार्ग आहे? आता याच्यातून पुढे काय घडेल, कसं घडेल, सगळ्याच गोष्टींमुळे आता ईश्वरीला खरं तर प्रश्न पडलेले असतात. इतक्यात तिथे एक नोकर येते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी मॅडम. त्याबरोबर ईश्वरी तिला सांगते, मला मॅडम नका म्हणू, मला ताई म्हणा किंवा ईश्वरी म्हणा चालेल. मॅडम ह्या शब्दावरती मुळात माझा हक्कच नाही आहे. त्याबरोबर आता अर्णव तिकडे येतो आणि अर्णव त्या मेडला सांगतो की तू आतमध्ये जा, जर तिला काही हवं असेल तर मी बोलवून घेईन तुला, जा. त्याबरोबर मेड तिकडनं आतमध्ये निघून जाते. तर अर्णव ईश्वरीला घेऊन कॉरिडॉरमध्ये येतो आणि विचारत असतो की मिसिंदौर, तुझं नेमकं काय चाललं आहे? काय सुरू आहे हे सगळं? सतत तू अशी विचित्र का वागतेस? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय नाही जाऊन तू बाहेर बसलीस, आता काय नाही तुला मॅडम म्हटली तर तू तिला सांगतेस मला मॅडम म्हणू नको म्हणून. नेमकं तुझा प्रॉब्लेम काय आहे? जोपर्यंत प्रॉब्लेम काय आहे हे कळणार नाही तोपर्यंत मुळात त्याच्यावर सोल्युशन निघणार नाही आणि जोवर सोल्युशन निघणारच नाही तोपर्यंत प्रॉब्लेम कमी होऊ शकत नाही, तो वाढतच राहणार आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ओझं आलं आहे मला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, काय झालं आहे? परत बोल. त्यावर ईश्वरी सांगते, ओझं आलं आहे मला, ओझं. तुमच्याबरोबर लग्न झाल्याचं ओझं आलं आहे माझ्यावरती. त्याच्याखाली ना मला नुसतं असं माझा श्वास कोंडल्यासारखं होतो आहे. त्याबरोबर अर्णव म्हणतो, माझ्याबरोबर लग्न झाल्याचं ओझं आलं आहे तुझ्यावर का? मी काय केलं असं तुझ्यावर ओझं येईल असं? मी कुठली गोष्ट तुझ्यावरती जबरदस्तीने करायला सांगितली तुला? हे कर, ते कर, असं कर, तसं कर. अशा कुठल्या गोष्टी करतेस तू की तुला त्याच्यामुळे जडजड वाटतंय? हां. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, एखादी गोष्ट केली म्हणजेच तिचं आपल्यावर ओझं होतं असं नसतं. कधी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या जीवापेक्षा जड असतात आणि त्या आपल्याला झेपत नाही, त्यांचंसुद्धा ओझं होतं. आता अर्णवला ईश्वरीचं इतकं भारत असतं मराठी कळतच नाही. अर्णव म्हणतो, काहीच समजलेलं नाही आहे मला, नीट एक्सप्लेन करून सांग. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, थोडक्यात मी तुमच्या इंदोरचा फॅशन शो खराब केला होता. अर्थात तेव्हा जी काही गडबड झाली होती ती चुकून झाली होती, पण तरीही माझ्यामुळे खराबी झाली होती त्या कार्यक्रमची. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तू खराबी केलीस त्याच्यासाठी मी तुझा व्हिडिओ लीक केला आणि त्याच्यासाठी नंतर मला कारण कळल्याच्या नंतर मी तुझी माफीसुद्धा मागितली. त्यावर ईश्वरी सांगते, तेच तर, तुम्ही माझी माफी मागितली. नंतर मी तुमच्याच कंपनीत तुमचीच PA म्हणून काम केलं. PA म्हणून तुमची काम करता करता आपल्यात कधी पटलंच नाही. बरं, तेही होऊन गेलं. त्यानंतर माझं लग्न ठरलं तुमच्याच मेवण्याबरोबर आणि तुमचं लग्न ठरलं होतं लावण्या मॅडमबरोबर. लावण्या मॅडम या प्रत्येक अँगलनी तुमच्यासाठी सुटेबल होत्या. त्यांचं शिक्षण, त्यांचं राहण्याचं लाईफस्टाईल, त्यांचं तुमच्या भाषेत ते स्टँडर्ड, परत तुमचं फ्रेंड सर्कल, तुमचं शिक्षण, सगळं सारखं झालं आहे. त्या पण कुठल्या तरी बाहेरच्या देशातून शिकून आल्यात ना म्हणे. म्हणजे थोडक्यात काय? त्याबरोबर अर्णव म्हणतो, तुला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल, गोल फिरवू नको, मुद्द्याला हात घाल. त्यावर ईश्वरी म्हणते, मुद्द्याचंच सांगते मी. थोडक्यात काय तर तुम्ही दोघं एकमेकासाठी कम्पॅटेबल होतात. अर्णव म्हणतो, हो, पण मग त्याचा इथे सगळा काय प्रश्न आहे? आता झालं ना आपलं लग्न, मग आता लावण्याला मध्ये का आणतेस, कुठून आणतेस? त्याबरोबर ईश्वरी म्हणते, माझं बोलून झालेलंच नाही आहे, पूर्ण शांतपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचं मत काय आहे ते मांडा. त्याबरोबर अर्णव म्हणतो, बोल. मग ईश्वरी पुढे सांगत असते, माझं लग्न ठरलं होतं राजेश बरोबर. आता अर्थात राजेश हा तुमच्या बहिणीचा नवरा आहे किंवा तो किती नीच आहे, नालायक आहे, ह्या सर्व गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या. पण तो साधा सामान्य माणूस होता हे आम्हाला माहीत होतं. तो मिडल क्लास होता हे माहीत होतं. त्यामुळे ना
आपण दोघं एकमेकासाठी कम्पॅटेबलच नाही आहोत. त्यामुळे मला असं सतत वाटतं की माझं ओझं होतं आहे तुमच्यावर. तुम्ही फक्त माझं आयुष्य बर्बाद होऊ नये, तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने माझ्या आयुष्याची खराबी करू नये ना, म्हणून माझ्याशी लग्न केलं आहे. बास, हे ओझं आहे माझ्या मनावर. एवढं बोलून आता ईश्वरी तिकडनं निघून जाते. इतक्यात अंजली तिथे येते. अंजली अर्णवला विचारते, काय रे असा का पुतळ्यासारखा उभा आहेस, काय भूतबीत बघितलंस? त्यावर अर्णव हा अंजलीला म्हणत असतो, ताई मला थोडे महत्त्वाचे कॉल करायचे आहेत, मी फोन करून आलो. त्याबरोबर अंजली म्हणते, थांब, नाही करायचं तुला फोन, काय झालं आहे सांग ना. त्याबरोबर अर्णव काही नाही गं असं सांगत असतो, पण अंजली त्याला खडसावून आणि खोदून विचारते. मग अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव अंजलीला सांगत असतो, ताई मी इंदौरला असं वाटतं आहे की मी तिच्याबरोबर जे लग्न केलं आहे ते फक्त मी जे एक कारण आहे असं म्हणतो त्या कारणापोटी. तिला हेच वाटतं आहे की मी फक्त तिच्यावर उपकार केलेत, मी फक्त तिला वाचवायसाठी तिच्याशी लग्न केलं. पण त्याबरोबर अंजली म्हणते, पण काय? त्यावर अर्णव म्हणतो, ताई तुला तर सगळंच माहीत आहे ना, मग तरीही तुला काय ऐकायचं आहे परत परत तेच तेच. तर आता त्या ठिकाणी मामासुद्धा आलेला असतो. मामानेसुद्धा आता त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर आता अर्णव हा मामाला म्हणत असतो, मामा ताई हा असा सगळा प्रॉब्लेम आहे, सांगा आता तुम्ही याच्यावरती मी काय सोल्युशन काढू. तिला फक्त वाटतं आहे की मी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून लग्न केलं आहे तिच्याशी. त्याबरोबर आता अंजली विचार करते जरा अर्णवची मस्करी करावीच, आणि मग ते अर्णवला म्हणते, हां मग तिला जे वाटतं आहे त्याच्यात गैर कुठे आहे काय? तूच तर म्हणायचंस ना की तुला ती आवडत नाही, तुला ते आवडत नाही. मी किती वेळा विचारलं तुला, चिंटू तुला ईश्वरी आवडते का रे, चिंटू तुला ईश्वरी आवडते का रे? प्रत्येक वेळेस तू मला हेच उत्तर दिलंस की नाही, माझ्या मनात असं काहीच नाही आहे. मग जर तुझ्या मनात काहीच नव्हतं तर मग तिच्याही मनात काही नाही आहे, आणि तुला म्हणजे ती जे काही म्हणाली ते बरोबरच तर आहे. तू त्या दिवशी तिच्याशी लग्न केलंस त्या कुठल्या तरी लॉजवरती, तिथे काहीतरी एमर्जन्सी होती म्हणून तू तिच्याशी लग्न केलंस, हे तू आम्हालासुद्धा घरी आल्यावर एक्सप्लेन केलंस की, आणि आम्ही सगळ्यांनीसुद्धा ही गोष्ट ॲग्री केली. मग तिला जे वाटतं आहे ते बरोबरच आहे ना. तू एमर्जन्सी होती म्हणून तिच्या गळ्यात तिथे मंगळसूत्र घातलंस, म्हणून तू तिची ओळख स्वतःची बायको म्हणून सांगितलीस ना. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, ताई प्लीज यार नको ना, तुला माहीत आहे सगळं, तरीसुद्धा तू उगाचच्या उगाच विषयाला वळण देशील का? त्याबरोबर अंजली म्हणत असते, अरे मला माहिती काय आहे, तूच तर नेहमी म्हणतोस ना की मला कळत नाहीत गोष्टी म्हणून, मग जर मला नाही कळत गोष्टी तर नाही कळत ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ठीक आहे, मग तुला मी स्पष्ट करून सांगतो, ताई मला ईश्वरी आवडते, माझं तिच्यावर प्रेम आहे, पण ही गोष्ट त्या मूर्ख मुलीला कळतच नाही आहे. त्याबरोबर अंजली म्हणते, अरे मूर्खा, जर तिला कळत नाही आहे तर तू तिला समजावून दे. अर्णव म्हणतो, पण हिंटमधून समजत नाही आहे ना तिला. त्यावर अंजली सांगते, अरे मग जर नाही आडमार्गाने काम होत आहे तर सरळ मार्गाने जा ना. अर्णव म्हणतो, म्हणजे? त्यावर आता अंजली म्हणते, तुला कुणी दिलं रे बिझनेस आयकॉनचं अवॉर्ड? त्याबरोबर अर्णव म्हणतो, ताई काय संबंध बिझनेस आयकॉन असण्याचा आणि ह्या सर्व गोष्टींचा? त्यावर मामा म्हणतो, मी समजावतो. मग अंजली आणि मामा दोघंजणं मिळून अर्णवला समजावून सांगतात की तू ईश्वरीला प्रपोज कर आणि तुझं तिच्यावरती प्रेम आहे ही गोष्ट तिला अगदी स्पष्ट क्लिअर कट भाषेमध्ये सांगून टाक, म्हणजे ना कसलं कन्फ्युजन राहणार, ना कसलं मिसकम्युनिकेशन होणार, ना कसली मिसअंडरस्टँडिंग राहणार, काहीही होणार नाही. तर पुढे आता मामा अर्णवला आणखीन एक गोष्ट सांगतो, आणि ती म्हणजे ईश्वरीला सतत असं वाटणं हे साहजिक आहे, कारण लावण्या ही गरज नसताना अगदी सतत उठसूट आपल्या घरी येतच असते. लावण्याची खरं तर आपल्या घरी येण्याची काहीच गरज नसते, पण तरीही वल्लरीच्या सांगण्यावरून लावण्या इथे वारंवार येते. मग ईश्वरीला हे वाटणं स्वाभाविक आहे. खरं तर लावण्या ही तुझी कलीग आहे, तिने सतत आपल्या घरी येण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. तिला इन्व्हाइट केलेलं नसतानासुद्धा ती आपल्या घरच्या फंक्शन्सना येते. मग त्यामुळे ईश्वरीला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, आणि त्यात आधी लावण्या तुझी होणारी बायको होती, तुझी फियॉन्सी होती. त्याबरोबर मग मात्र अर्णवच्या लक्षात गोष्टी आलेल्या असतात, आणि अर्णव आता म्हणत असतो, मामा मी या गोष्टी नोटीस नाही केल्या. ॲक्च्युली म्हणजे लावण्याबरोबर माझं लग्न ठरलं होतं, पण मला ती कधीच आवडायची नाही, आणि नंतर मी तिच्याबरोबर लग्न केलं नाही, मी ईश्वरीबरोबर लग्न केलं. पण मी खरं सांगतो, लावण्या ही माझी पूर्वीपासून एक चांगली कलीग आहे, म्हणून ती आपल्या घरी यायची, पण मी तिला कधीच रोकटोक केली नाही, कारण जवळपास 7 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. आय होप की लावण्या फक्त एक मैत्रीण म्हणून. त्याबरोबर लगेचच आता अंजली म्हणत असते, अरे ठीक आहे, तुझ्या मनात लावण्याबद्दल काहीच नाही आहे, पण आपल्याला सगळ्यांना हे तर माहीत आहे ना
लावण्याचं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं आणि किंबहुना आहेही. मग जर लावण्या सतत आपल्या घरी येत राहिली तर अर्थात तिचं बघणं, तिचं तुझ्याबरोबरचं वागणं हे थोडं वेगळं आहे, जे तुला जाणवत नाही आहे, पण ईश्वरीला तर जाणवतं आहे ना. ती तुझी बायको आहे, मग तिला ह्या गोष्टी खटकणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे. उद्या माझ्या नवऱ्याबरोबर जर एखादी मुलगी इतकी जवळीक करून वागली तर मलाही नाहीच पटणार ते. मी तर जगू नाही शकणार. आता हे ऐकल्यावर मग तर अर्णवला अजूनच टेन्शन येतं अंजलीला राकेशबद्दलचं सगळं खरं सांगण्याचं. त्यानंतर आता अर्णवने ठरवलेलं असतं की ईश्वरीला प्रपोज करायचंच. मग अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तिला सांगतो, मिस इंदौर, आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे. माझ्या मित्राने आपल्याला त्याच्या घरी बोलवलं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मी नाही येणार आहे तुमच्याबरोबर. तिथे येऊन मी काय करू? तिथे सगळे तुमच्यासारखे मित्र असणार. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ, त्याच्या घरी गेट टुगेदर आहे. तो आत्ताच US वरून परत आला आहे, तो आणि त्याची बायको. म्हणून त्याने आमच्या सगळ्या मित्रांना आणि त्यांच्या फॅमिलीजना इन्व्हाइट केलं आहे. सो आपल्याला सुद्धा दोघांना इन्व्हाइट केलं आहे, आपल्याला जावं लागेल. त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्ही तिथे माझी ओळख काय सांगणार आहात? त्याबरोबर अर्णव म्हणतो, तुझी ओळख काय सांगणार आहे म्हणजे? मिस इंदौर. त्याबरोबर ईश्वरी मिस इंदौर असं विचारते. त्यावर अर्णव सांगतो, बट ऑब्वियस माझी बायको आहेस, माझी बायको हेच सांगणार ना. आणि मुळात आपली ओळख सांगायची काही गरजच नाही आहे, कारण सगळ्या देशाने बघितलं आपलं लग्न. कानाकोपऱ्यात प्रत्येक माणसाला माहिती आहे की ईश्वरी देसाई ही अर्णव राजे शिर्केची बायको आहे. ती आता मिसेस राजे शिर्के आहे. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, ते सगळं झालंच, पण तिथे येऊन मी काय करणार आहे? तिथे सगळे तुमच्यासारखे बिझनेसमन मित्र, ते तुमचं बोलत बसणार. त्यांच्या बायकासुद्धा सगळ्या वेल एज्युकेटेड, शिकलेल्या, त्यासुद्धा. त्यावर अर्णव म्हणतो, मला तुझ्याकडून काहीच आर्ग्युमेंट नको आहेत, आपण जातोय. इज इट फायनल डिसिजन? मी विचारत नाही आहे, मी सांगतो. एवढं बोलून अर्णव जातो आणि संध्याकाळी 5 वाजता तू तयार दिसली पाहिजेस असं सांगतो. आता ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरीला संध्याकाळी 5 वाजायच्या आत तयार होऊन बसावं लागतं. अर्णव खोलीत येऊन बघतो तर ईश्वरी रेडी असते. अर्णव म्हणतो, व्हेरी गुड, मला वाटलं होतं की तुला बांधून घेऊन जावं लागतंय की काय, पण नाही, शिस्तीत तयार झालीस. असं जर चांगलं वागलीस तर मला काय गरज आहे सतत तुझ्याशी भांडत बसायची? चल. आणि मग अर्णव ईश्वरीला घेऊन आता गाडीमधून जात असताना त्यांना रस्त्यामध्ये छान गुलाबाची फ्रेश फुलं दिसतात. अर्णव त्यातलं एक ईश्वरीसाठी घेतो आणि ईश्वरीला सांगतो, माळ केसात, छान दिसेल या लुकवर. ईश्वरी केसात फूल माळते. दोघंजणं पुढे सरसावतात आणि एका खूप मोठ्या हॉटेलजवळ त्यांची गाडी थांबते. आता हॉटेल ग्रीन प्लाझा असं ती नाव वाचते आणि अर्णवला म्हणते, तुमच्या मित्राच्या घरी जायचं होतं ना? त्यावर अर्णव म्हणतो, खाली तर उतर. आता ईश्वरी म्हणते, अहो पण. अर्णव खाली उतरतो, दुसऱ्या बाजूने जाऊन दरवाजा उघडतो आणि ईश्वरीला स्वतःचा हात देऊन गाडीच्या बाहेर बोलवून घेतो. ईश्वरी गाडीच्या बाहेर येते. अर्णव तसाच हात पकडून तिला हॉटेलच्या आतमध्ये घेऊन येतो. आता आल्या आल्या लोक त्यांच्यावरती फुलं टाकतात. ईश्वरी म्हणते, काय सुरू आहे हे सगळं? अर्णव हा त्या हॉटेल मॅनेजरकडे बघतो. त्याबरोबर तो मॅनेजर सांगतो की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली आहे, तुम्हाला सरळच जायचं आहे. त्याबरोबर अर्णव आता ईश्वरीचा हात तसाच पकडून पुढे चाललेला असतो. पूर्ण रस्त्यात त्यांच्या फुलं टाकलेली असतात, रेड कार्पेट टाकलेलं असतं, त्यांच्या दोघांवरती फुलं पडत असतात. आता हे एवढं सगळं चांगलं वातावरण बघून ईश्वरी म्हणते, हे सगळं काय आहे अर्णव सर, मी काय विचारते? अर्णव ईश्वरीला काहीच उत्तर देत नसतो. आता पुढे जसं ते जातात ईश्वरीला हळूहळू डेकोरेशन वगैरे दिसायला लागतं. ईश्वरी ते डेकोरेशन बघून आश्चर्यचकित होऊन जाते. त्यानंतर अर्णव ज्यूस मागवतो. आता ईश्वरी म्हणते, ज्यूस कशाला? अर्णव म्हणतो, प्यायला. ज्यूस पितातच, जनरली आम्ही सामान्य माणसं तरी ज्यूस पितोच. आता तू काय करतेस ते तुला माहिती. ईश्वरी म्हणते, तुम्ही ना. त्यावर अर्णव म्हणतो, भांडू नको, ज्यूस पी. आणि मग ज्यूस आल्याबरोबर ईश्वरी आणि अर्णव दोघंही ज्यूस प्यायला घेतात. आता ईश्वरीच्या ज्यूसमध्ये तिला अंगठी सापडते. आता ईश्वरी हिला कळत नाही की माझ्या ज्यूसमध्ये अंगठी कशी आली. आता ती सांगत असते की ही अंगठी. त्याबरोबर अर्णव तिच्या हातातून ती अंगठी घेतो आणि ती तिच्याच बोटामध्ये घालण्यासाठी गुडघ्यावर बसतो आणि तिला प्रपोज करतो आणि सांगत असतो, मिस इंदौर, माझं प्रेम आहे तुझ्यावर. त्यावर ईश्वरी म्हणते, काय? त्यावर ईश्वरीचा हा काय जो प्रश्न असतो त्याच्यावर अर्णव उठतो, तिला चेअरवरती बसवतो आणि तिच्या समोर बसून तिला समजावून सांगायला सुरुवात करतो. आपण जेव्हा इंदौरमध्ये माझ्या फॅशन शोला पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुझी जितकी मला चीड होती तितकंच नंतर मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो.
हळूहळू तुझं सतत राकेश 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 करणं मला खटकायचं, पण बोलायची हिंमत झाली नाही, कारण मी कधी त्या माणसाला बघितलंच नव्हतं, भेटलोच नव्हतं. कालांतरानंतर मला कळलं की तो माझ्याच बहिणीचा नवरा आहे आणि तोच तुला डबल फसवतोय. त्याबरोबर आता ईश्वरी म्हणते, मग त्याचा काय संबंध? अर्णव सांगत असतो, मला त्याच्या आधीपासूनच तू आवडायचीस, पण राकेश बरोबर तू लग्न करणार आहेस, तो मुलगा चांगला आहे असं तू सतत म्हणायचीस, त्यामुळे मला तुमच्यामध्ये यायचं नव्हतं. पण जेव्हा मला कळलं की राकेश म्हणजेच माझ्या बहिणीचा नवरा राजेश आहे, तेव्हा मला तुझं आयुष्यसुद्धा खराब होऊ द्यायचं नव्हतं आणि माझ्या बहिणीलासुद्धा खरं सांगायचं नव्हतं, कारण ती गरोदर होती. म्हणून मग मी तुझ्याशी मध्यमार्ग काढण्यासाठी लग्न केलं. त्यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे? त्यावर अर्णव सांगतो, हो, माझं तुझ्यावर प्रेम होतं, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम असंच राहील. त्यावर ईश्वरी म्हणते, मग तुम्ही लावण्या मॅडम बरोबर लग्न करायला हो कसे म्हणालात? त्यावर अर्णव ईश्वरीला एक्सप्लेन करतो, मी लावण्याबरोबर लग्न करायला तयार झालो कारण मला आजीने तसं सांगितलं होतं आणि तिने अन्न पाणी खाणार नाही अशी मला शपथ घातली होती. त्यामुळे मग मला लावण्याबरोबर लग्न करायला भाग पडला आणि म्हणून मी तयार झालो. पण माझं कधीच तिच्यावर प्रेम नव्हतं. आम्ही फक्त लग्न करून मिसेस अँड मिस्टर राजे शिर्के म्हणून मिरवणार होतो, पण माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. त्याबरोबर आता ईश्वरी हक्काबक्का होते, तर अर्णव तिला सांगतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर तू लगेच दे, अशी काही घाई नाही आहे, निवांत दे. त्यानंतर ते दोघं निघून घरी येतात. ईश्वरीला आता नम्रताचा फोन येतो. ईश्वरी नेहमीसारखं काही बोलत नसते, त्यामुळे नमुताई तिला विचारते, इशू काय चाललंय तुझं, काय झालंय का, सांग मला. मग ईश्वरी घडलेला सर्व प्रकार नम्रताला सांगते. नम्रता जोरजोरात खळखळून हसते आणि म्हणत असते, वाह वा इशू वा, शेवटी बघ इतकी बुद्धू निघालीस तू की तुला काहीच समजलं नाही. शेवटी बिचाऱ्या अर्णव सरांना तुला सगळं काही स्पष्ट सांगावं लागलं. अगं मूर्ख मुली, एवढं ते तुला हिंट देत होते प्रत्येक वेळेस तुला प्रत्येक गोष्टीतून वाचवत गेले, तरी मात्र तुला काही कळतच नव्हतं ना. त्यावर ईश्वरी म्हणत असते, ताई अगं अजूनही मला हे सगळं खरं नाही वाटत आहे. एवढा मोठा बिझनेसमन माझ्या प्रेमात का पडेल, कशावरून हे सगळं? ते फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलत नसतील. त्याबरोबर आता नम्रता ही ईश्वरीला समजावून सांगते की इशू, अगं जर त्यांनी फक्त तुला बरं वाटावं म्हणून बोलले असते तर याच्या आधी त्यांनी तुझ्यासाठी इतक्या साऱ्या गोष्टी केल्या, त्या केल्या असत्या का? इशू म्हणते, म्हणजे? त्यावर नम्रता तिला सांगायला लागते, अगं तुझ्या आईबाबांचं लॉकेट त्यांनी तुला परत दिलं असतं का? त्यांनी ते लॉकेट कुठेतरी टाकूनही दिलं असतं. त्यांना काय किंमत त्या लॉकेटची, पण तरीही त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी ते जपून ठेवलं, तुझ्या समोर रोज तुला दिसावं म्हणून ते तिथे त्यांनी त्यांच्या टेबलावर ठेवलं. त्याच्यानंतर आठवतं आहे तुला क्लाउड किचनसाठी सुद्धा त्यांनीच आयडिया दिली होती, त्यांनीच मदत केली होती. मग तुझं क्लाउड किचन व्यवस्थित चालावं, तुझी ॲडव्हर्टाइजमेंट परफेक्टली व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी तुला मदत केली होती की. त्यांनी तुला त्यांच्याबरोबर बदलापूरला त्यांच्या मित्राकडे नेलं होतं, तिथे तुम्ही सर्व ॲडव्हर्टाइजमेंट करून घेतली होती. त्याच्यानंतर तू त्यांच्या आईची मशीन सुरू केलीस, तेव्हासुद्धा त्यांना किती भरून आलं. कधीच मोठमोठ्या रेस्टॉरंटशिवाय कुठेही न थांबणारा व्यक्ती तुझ्याबरोबर तू नेलंस तिथे चाट खायला गेला. विचार कर ह्या सर्व गोष्टींचा. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, ताई अगं पण. त्यावर आता नम्रता तिला सांगत असते, बरं ठीक आहे, तुला माझ्या गोष्टी पटत नाही आहेत ना, मग एक विचार कर ना, लग्न करून त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली होती, तुझ्या गळ्यात घातलं की त्यांनी त्यांच्या नावाचं मंगळसूत्र. पण बघ ना, जेव्हा राजे शिर्केंच्या घरात कोणीतरी तुझा अपमान करत असतं, जसं की वल्लरी मामी, ती लावण्या किंवा त्या आजी, तेव्हा स्वतःहून ते मध्ये पडतात आणि तिथे तुझी बाजू घेऊन ठामपणे सगळ्यांना सांगतात की तू त्यांची बायको आहेस आणि कोणीही तुझा अपमान केलेला त्यांना सहन होणार नाही. मग हे सगळं प्रेम नाही तर काय आहे? त्याबरोबर मग मात्र आता ईश्वरी नम्रताला सांगते, ताई आपण नंतर बोलूया, मी जरा कामात आहे. नम्रता म्हणते, तू कामात नाही आहेस इशू, तू गडबडीत आहेस, तुझ्या बुद्धीच्या, तुझ्या मनाच्या गोंधळात आहेस तू सध्या, आणि जेव्हा तू या सगळ्यावर विचार करशील ना, तेव्हाच तुझा गोंधळ संपेल. तुला कितीही कोणीही समजावलं तरी तुला काहीच नाही करणार आहे. आता स्वतः विचार कर, पण स्वतःची काळजी घेऊन.
चल बाय, मी ठेवते, एवढं बोलत नम्रता फोन कट करते. इशू मात्र तिथेच बेडवरती तशीच बसून राहते आणि तिने अजूनही अर्णवच्या प्रश्नाचं उत्तर मात्र दिलेलं नसतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.